मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेले मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेलेली आहेत। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यामुळे अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दुबार मतदारांसंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या। विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता, मात्र आता 103 वेळा मतदार यादीमध्ये नाव असल्याचं समोर आलेलं आहे। नक्कीच ही धक्कादायक माहिती आहे। खरं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि वारंवार आक्षेप सुद्धा घेतले जातात विरोधकांकडून। त्यातच अशी माहिती समोर येते की 4,33,000 व्यक्ती मतदार म्हणून अशा प्रकारे नोंदवल्या गेलेल्या आहेत की ज्यांची नावं ही दुबारच नव्हे तर 3 बार 4 बार अशा प्रकारे तब्बल 103 वेळा म्हणजे 103 बार सुद्धा मतदारांची नावं ही नोंदवली गेलेली आहेत। त्याच्यामुळे ज्या पद्धतीची राजकीय भाषा सध्याच्या घडीला वापरली जाते मतदार यादीतल्या सदोष मतदारांसंदर्भातली ती म्हणजे दुबार मतदार। तर ही दुबार म्हणजे केवळ 2 वेळा नाव रिपीट झालेलं आहे, वारंवारिता झालेली आहे अशीच नावं नाही, तर 103 वेळा सुद्धा रिपिटेशन आहे काही नावांचं। बरं, सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की एक अशी माहिती की जी कुठल्याही प्रशासनाने अद्याप दिलेली नाही, जाहीर केलेली नाही, ती म्हणजे या ज्या 4,33,000 व्यक्ती आहेत ज्यांची नावं एकापेक्षा अधिक वेळा वारंवार तिथे नोंदवली गेलेली आहेत, तर अशा प्रकारे किती वेळा त्यांची नावं वारंवारितेमध्ये आलेली आहेत याची मात्र कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं की 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्याने त्यांचा आकडा तब्बल 11 लाखांपेक्षा सुद्धा जास्त आहे। म्हणजेच 11 लाख मतदार हे आपण सदोष नावं असलेली मतदार म्हणून धरली जाऊ शकतात मतदार यादीमध्ये। आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दुबार मतदारांचं किंवा 103 वेळा नाव नोंदवल्या गेलेल्या मतदारांचं नेमकं करायचं काय, तर याकरता पालिका प्रशासनाने एक महत्त्वाची मोहीम हातात घेतली आहे। ही मोहीम 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अशी चालेल, ज्यामध्ये अशी वारंवारिता असलेली नावं डिलीट करण्यासाठी हटवण्यासाठी ही मोहीम चालवली जाईल आणि सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून ही मोहीम चालवली जाईल। मात्र ही मोहीम राबवल्यानंतर अंतिम यादी जरी सदोष असेल तर नेमकं करायचं काय याचं देखील उत्तर प्रशासनाकडून मिळत नाहीये। त्यामुळे सध्याच्या घडीला ही धक्कादायक माहिती म्हणावी लागेल की दुबारच नव्हे तर 103 वेळा सुद्धा मतदारांची नावं। त्यामुळे आता मनश्री, विरोधक देखील हा मुद्दा कशा पद्धतीने आता उचलून धरतात आणि यावर काय नेमकं घडतं हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद या माहितीसाठी।